मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कटवडा। भोसले रेसिपीकडून आज कटवडा बनवणार आहोत। कोल्हापुरी पद्धतीचा कटवडा काय असतो बघा। त्यासाठी लागणार आपल्याला मसाल्याचं साहित्य बघायचं आहे। सर्वप्रथम आपण एक छोटा नारळ घेतलेला आहे। हे ओला नारळ आहे। हे ओल्या नारळाचं खोबरं आपण बारीक चिरून घेतलेलं आहे। ही कोथिंबीर, तीळ, जिरे आणि थोडासा खडा मसाला। खडा मसाल्यामध्ये थोडंसं मिरं, लवंग, दालचिनी आणि बदाम फूल हे सगळ्याचं मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा ओल्या नारळाचा मसाला तयार करून घेतलेला आहे कटवड्यासाठी। आता कटवड्याचा आपण सांबर बनवून घ्यायचा आहे, अगदी कोल्हापुरी पद्धतीचं झणझणीत। त्यासाठी आता आपण सांबर बनवायला घेऊया। तर मित्रांनो, आता आपण कटवड्यासाठी सांबर बनवायचं आहे। 100 मिली साधारणपणे गोड तेल, थोडंसं गोड तेल कधीही जास्त घालायचं कारण कटवडा बनवत आहे आपण, त्यामुळे कट आला पाहिजे आणि अगदी कोल्हापुरी पद्धतीचा। त्यासाठी थोडंसं गरम झाल्यानंतर गोड तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। त्याच्यानंतर आपण हे आलं, लसूण आणि पेस्ट साधारणपणे 3 गड्डे मीडियम साईजचे लसणाचे घेतलेले आहेत। साधारणपणे 30 ग्रॅम आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ही पेस्ट ह्याच्यामध्ये आपण ॲड करायची। आलं लसूण पेस्ट कधी सुरुवातीला टाकायची, कारण की आलं लसूण पेस्ट तेलामध्ये जोपर्यंत भाजत नाही जास्त वेळ तोपर्यंत त्याची टेस्ट येत नाही। थोडा कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे। आलं लसूण पेस्ट नंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर टॅमॅटो ॲड करायचा आहे आपण। कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा ॲड करायचा आहे। हळद टाकायचा 1 चमचा। कांदा भाजण्यासाठी अत्यंत आवश्यक म्हणजे मीठ, मोठा 1 चमचा मीठ ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर मटकीचे मोडे आलेले मटकीचे मोडे साधारणपणे 200 ग्रॅम आहेत, ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे। मटकीचे मोडे शक्यतो ह्याच्याबरोबर भाजून घ्यायचे। जितके मटकीचे मोडे आपण भाजून घेईल तितके छान। मोडे भाजून झाल्यानंतर लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल तिखट मिरची पावडर साधारण 1-1.5 चमचा ॲड करायचं। त्याच्यानंतर मसाला चटणी साधारण 3 चमचे ॲड करायचे। थोडंसं ह्याला भाजून घ्यायचं आपण। चटणी तुम्ही जितकी भाजून घ्याल त्याचा कट छान येतो। त्याच्यानंतर आपण ओल्या नारळाचा मसाला जो करून घेतलेला तो ॲड करायचा आहे। आता हा मसाला भाजून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये लागलीच ॲड करून घ्यायची आपण। साधारणपणे 3 लिटर पाणी ॲड करायचं आहे। 12 ते 15 लोकांची मिसळ तयार होईल। साधारणपणे 3 लिटर पाणी ॲड केलं जातं। 12 ते 15 लोकांची ही मिसळ तयार होईल, म्हणजे सांबर तयार होईल कटवड्याचं।
आता हे सांबारला उकळी असतोपर्यंत शिजोस्तोपर्यंत आपण जरा वड्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्यायचं आहे. वड्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे, याला उकळी येण्यासाठी आपण सोडून द्यायचं आहे. आता वडा बनवण्यासाठी आपण मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी साधारणपणे 20 ते 22 मिरच्या आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. साधारणपणे 50 ग्रॅम आल्ला आणि 3 लसणाचे गड्डे हे आपण खलबत्त्यात चेचून घ्यायचे आहेत. 3 वस्तू हे चेचून घ्यायच्या आहेत. तर आता हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे आपण खलबत्त्यात चेचून घ्यायचं आहे. हे बारीक केल्यानंतर याला फ्राय करायचं आहे थोडं. आलं आणि लसूण. आता वड्यासाठी लागणारा आपण मसाला बनवून घ्यायचा आहे. तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढं गरजेचं वाटेल तितकं. एक साधारणपणे 100 मिलीपेक्षा कमी तेल वापरले. त्याच्यामध्ये आता आपण जिरे 1.5 चमचा, मोहरी 1.5 चमचा, थोडे धने टाकून घ्यायचे आहेत 1 चमचा. मग अशी हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, आलं त्याच्यात केलेला कढीपत्ता ॲड करून घ्यायचा याच्यामध्ये. हळद 1 चमचा ॲड करायचा आहे. मीठ एक साधारणपणे मोठा चमचा टाकलेला आहे. तुमचे बटाटे किती आहेत त्याच्यावर डिपेंड राहतं. मी 10 बटाटे घेतलेले आहेत मिडियम साईजचे. ते आपण लास्टला बघू. आणि याच्यामध्ये एक मोठा चमचा आपण मिठाचा ॲड केलेला आहे. गरम मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा. हा वड्यासाठी लागणारा मसाला रेडी होतो आहे. याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची लागली. गॅस बंद करायचा आहे. कोथिंबीर मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता या मसाल्यामध्ये आपण साधारणपणे मिडियम साईजचे 10 बटाटे घेतले होते. तर हे 10 बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. याला बारीक करून घ्यायचं आहे. असंच पळीनं याला असं बारीक करायचं आहे. याला पूर्ण ह्याच्यामध्ये असं मॅश करायचं. आता ही भाजी मिक्स करून झालेलं आहे. ह्याचे बटाटा वड्यासाठी लागणारे गोळे गोल बांधून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो आता आपलं वडा बांधून तयार आहे. भाजी, वड्याची भाजी तयार आहे. आता आपण त्याच्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण आता बेसन मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी बेसन ओततो आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण सोडा टाकतो आहे 1 चम्मच. त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. साधारणपणे इतक्या बेसनमध्ये 1/2 चमचा. त्याच्यानंतर सोडा आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जितकं पाणी लागतं तितकं ॲड करून मिक्स करायचं.
आता हे बेसन, ओवा, सोडा आणि मीठ ह्याचं मिश्रण तयार आहे. आपण ह्याच्यातून आता वडा सोडणार आहोत कढईत. आता तेलाला ताव आलेला आहे का बघून घ्यायचं आपण. तेलाला ताव आलेला आहे. जास्त ताव जर दिला तर वडा फक्त बाहेरून करपतो. त्यासाठी कमी तावावरतीच वडा आपण सोडून घ्यायचा. थोडी आपण हेच नाही ती वडा आपण सोडून घेतला आहे. थोड्या वेळाने याला असा पलटी करून घ्यायचा. दोन्ही साईडने समान भाजायचा. तर मित्रांनो वडा तळून झालेला आहे, सांबर तयार झालेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारे बाय प्रोडक्ट पण तयार आहेत. आता आपण कटवडा खायची तयारी करूया. आता कटवडा बनवून घेऊया. सांबर घालायचं वड्यावरती. त्याच्यानंतर ह्याच्यावरती दही घालायचं आहे. शेव टाकून घ्यायच्या. खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं. त्याच्यात मीठ, हा ब्रेड, कांदा आणि लिंबू हे 2 चमचे. आणि ही मस्त कोल्हापुरी पद्धतीची हिरवी लाल तिखट मिरची.